या सांगली विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांचा कार्य अहवाल या ठिकाणी आपण प्रसिद्ध करतोय। सर्व मान्यवरांनी तो कार्य अहवाल हातात धरून त्याचं विमोचन करावं। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगली येथे आपण आज एकत्रित आलेले आहोत। महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले मुन्ना कुरणे, मयूर शेठ पाटील, चंदन चव्हाण, तौफिक शिकलगार, संजय बजाज, आसिफ बाबा, सचिन जगदाळे, डॉक्टर नामदेव कस्तुरे, श्री घोड़के, निसार भाई, प्रसाद रिसवडे, सुवर्णाताई पाटील, अभिजीत भोसले, विपिन कदम, सनी धोत्रे, उत्तम कांबळे, किरण सूर्यवंशी, रजाक नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आज मी आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे। सांगलीला येऊन खूप दिवस झाले। सांगलीच्या अनेक आठवणी या आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि सांगली अशा आहेत। आदरणीय वसंतदादा पाटील साहेब, यांचा जीव होता आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर। आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या उमेदीच्या काळामध्ये आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांनी त्यांना मदतच केली नाही, तर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आदरणीय वसंतदादा पाटील साहेब उभे राहिले, हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। आदरणीय वसंतदादा पाटील साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते
आणि मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं आणि त्या गृह खात्याचे 2 राज्यमंत्री होते. एक होते आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब आणि दुसरे होते आदरणीय विलासराव देशमुख साहेब. आणि आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर जीवापाड प्रेम केलं. मला अजूनही आठवतंय, मी सुद्धा लहान असताना आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांना वर्षावर ते मुख्यमंत्री असताना आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा त्यांना भेटायला जात असत तेव्हा त्यांच्याबरोबर मलाही 1-2दा जाण्याची संधी मिळाली. त्या आठवणी अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांना आपण कधीही विसरू शकत नाही. आज आदरणीय वसंतदादा पाटील साहेबांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन आपले लाडके उमेदवार पृथ्वीराज पाटील हे जात आहेत. त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. हे देखील मला विनम्रपणे आपल्या पुढे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आदरणीय गुलाबराव पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे त्या काळातले घनिष्ठ मित्र, सहकारी, सोबती. आणि या दोघांचाही एकमेकांवर जीव होता हे देखील मला इथे आपल्या पुढे मांडलं पाहिजे. आणि पाटील कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय ज्या ऋणानुबंधाचा उल्लेख पृथ्वीराज पाटलांनी केला ते ऋणानुबंध मी अधिक सक्षम करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आलेलो आहे. अहो, सांगलीमध्ये वाघ असताना पुन्हा लातूरच्या वाघाची गरज आहे का तुम्हाला? पृथ्वीराज पाटलांचा कार्य अहवाल मी पाहिला आणि मी ते चाळत होतो. याच्यामध्ये मला जे जाणवलं ते प्रामाणिकपणा. सांगलीकरांसाठी प्रामाणिकपणे जो राबतोय, जो काळजी वाहतोय, असे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आहेत. आणि पृथ्वीराज हे सगळं पाहिल्यानंतर गेली 5 वर्ष आपल्या डोळ्यासमोर अशी उभी राहतात. सांगलीचा कुठलाही मुद्दा, कुठलाही प्रश्न तिथं खंबीरपणे उभं राहण्याचं काम पृथ्वीराज पाटलांनी केलंय. मी त्यांचे अधिक सामाजिक उपक्रम सुद्धा पाहत होतो. म्हणजे अगदी संवाद सांगलीकरांसाठी, सांगली ब्रँड, देवदर्शन, मोफत नेत्र तपासणी, हळदी कुंकू समारंभ, एक नाही अनेक असे सामाजिक उपक्रम त्यांनी गेल्या 5 वर्षातच नव्हे अनेक काळापासून त्यांनी राबवलेले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना कोरोना होता. कोरोनाच्या काळामध्ये मी आलो होतो सांगलीला. पृथ्वीराज पाटील माझ्या खांद्याला खांदा लावून
सांगली शहर आणि जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाची काय अडचण आहे हे पाहण्याचं त्यांनी काम केलं, ते प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलं. आणि महाविकास आघाडी सरकार असताना या सांगली शहरातल्या वैद्यकीय सुविधा सुधारण्याचं काम आम्ही केलं. ज्या वैद्यकीय रुग्णालयाची जी चर्चा पृथ्वीराज पाटलांनी केली, मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की सांगली शहरामध्ये 500 खाटाचं नूतन वैद्यकीय रुग्णालय उभं राहावं यासाठी पहिल्यांदा मागणी करणारे म्हणजे पृथ्वीराज पाटील. त्यांनी मागणी केली, आम्ही त्याला मंजुरी दिली. त्याची का गती मंदावली हे पृथ्वीराज पाटलांनी सांगितलं. आमच्याकडे तर नेते कर्तृत्वाने ओळखले जातात, तुमच्याकडे नेते टक्क्याने ओळखले जातात. याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मी तर म्हणेन ही निवडणूकच नाही, ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपण सामील झालं पाहिजे, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. महायुतीने या राज्यामध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही केलं नाही. महायुती सरकारचा पायाच भ्रष्टाचारावर उभा राहिलेला आहे. आमदार खरेदी, खासदार खरेदी, पक्ष खरेदी, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. महाराष्ट्राची अशी ओळख कृपा करून करू नका. आज तुम्ही देशामध्ये कुठेही गेल्यानंतर महाराष्ट्राची जेव्हा चर्चा होत असेल तेव्हा देशातल्या इतर प्रांतातले सुद्धा लोक तुम्हाला विचारत असतील, अहो तुमच्या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललंय. सत्ताधाऱ्यांनी पक्ष पळवले, खासदार पळवले, आमदार पळवले. आणि म्हणून महायुतीनं या महाराष्ट्राला कलंकित केलं. महायुतीनं कोणता प्रश्न सोडवला? शेतकरी आजही अडचणीत आहे. शेतमजुराच्या हाताला काम नाही. सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या नाहीत. महिलांना सुरक्षा नाही. महागाई वाढली आहे. भ्रष्टाचार वाढलाय, अत्याचार वाढलेत. आणि सांगलीमध्ये सुद्धा काही फार केलंय असं मला तरी जाणवत नाही. आलाय का एखादा उद्योग सांगलीमध्ये महायुतीच्या काळामध्ये? जे उद्योग उभे राहिले ते काँग्रेसच्या काळामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जे उद्योग येऊ पाहत होते ते सुद्धा गुजरातला वळवण्याचं काम महायुतीनं केलं. मग हे सरकार महाराष्ट्राचं आहे का गुजरातचं आहे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नोव्हेंबरला सरकार स्थापनेचा दावा करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
मतदान होणार. तेवीस तारखेला निकाल लागणार. 23 तारखेला संध्याकाळी पृथ्वीराज पाटील सांगली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याचं प्रमाणपत्र घेऊन संध्याकाळी प्रमाणपत्र घेऊन ते मुंबईला निघणार. आणि 25 तारखेला महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज्यपाल भवनावर पृथ्वीराज पाटील आमच्या बरोबर असतील. हा विश्वास मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो, कारण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वादळ निर्माण झालेलं आहे. आता सांगलीला मागे राहू नये. सांगली सुद्धा आता मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजे. सांगलीला मुख्य प्रवाहामध्ये कोण आणू शकेल याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. आणि पृथ्वीराज पाटील हेच सांगलीला मुख्य प्रवाहामध्ये आणू शकतील हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि म्हणून आता कुठल्याही उमेदवाराची फार चर्चा करायची गरज नाही. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काय केलं हे मी ऐकलं थोडक्यात. आणि म्हणून जे केलं त्यात काय केलं हे तुम्ही सांगितलं. म्हणजे तुमच्या विकासाच्या निधीमध्ये सुद्धा कात्री लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी करतात. हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून आता महाविकास आघाडीचा एक्सप्रेस वे तयार होतोय, जो या महाराष्ट्राला विकासाच्या मार्गाने घेऊन जाईल. त्यामुळे आता हायवे कशाला पाहिजे? एक्सप्रेस वे इथं असल्यानंतर हायवे कशाला पाहिजे? आणि बायपास तर मुळीच नको. महाविकास आघाडीच्या एक्सप्रेस वेनं पृथ्वीराज पाटील हे निघालेले आहेत तुम्हाला बरोबर घेऊन. ही लढाई वैचारिक आहे, ही काही वैयक्तिक लढाई नाही आहे. वैचारिक लढाई आहे. कुणीही याला वैयक्तिक करू नये. वैयक्तिक काय याच्यामध्ये? विचारांची लढाई आहे. या महाराष्ट्राला सावरण्याचा विचार कोणाकडे आहे? तो राहुल गांधींकडे आहे, तो शरद पवारांकडे आहे, तो उद्धव ठाकरेंकडे आहे, तो जयंत पाटलांकडे आहे, तो नाना पटोलेंकडे आहे, तो बाळासाहेब थोरातांकडे आहे, तो विश्वजित कदमकडे आहे, तो माझ्याकडे आहे. या विचाराच्या समवेत तुम्हाला यायचं आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की सांगलीला महाविकास आघाडीचा काँग्रेसचा आमदार तुम्ही निवडून दिल्यानंतर सांगलीला काहीही कमी पडणार नाही ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो. आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुल गांधी यांना सांगली अतिशय त्यांच्या हृदयाच्या जवळ आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि उद्या पृथ्वीराज पाटील सांगली येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेल्यानंतर किती आनंद होईल त्यांना. सोनिया गांधींना, राहुल गांधींना, मल्लिकार्जुन खरगेंना. आणि यासाठी मी कळकळीची विनंती आपल्याला या ठिकाणी करणार आहे.
उद्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करते वेळेस आम्हाला पृथ्वीराज पाटलाची आवश्यकता आहे. एक प्रामाणिक घराणं, एक सुसंस्कृत घराणं, सर्व धर्म समभाव विचाराचं घराणं. आज भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती मी वर्तमानपत्रामध्ये पाहिल्या. काहीतरी विचित्र जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे निवडणूक आयोगाकडं याची तक्रार केली पाहिजे. एक है तो सेफ है. काल मी संगमनेरला होतो आणि अमोल कोल्हे तिथं होते. त्यांनी सुद्धा या जाहिरातीचा संदर्भ दिला. एक है तो सेफ है. ते म्हणाले इस देश में एक ही तो सेफ है, बाकी कहां सेफ है. अरे ते खरं आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, अंतर निर्माण करणं हीच वृत्ती या महायुती सरकारची आहे. आणि या वृत्तीमुळे महाराष्ट्राचं खूप नुकसान झालंय. आणि या वृत्तीपासून महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचं आहे. या सांगलीचा चौफेर विकास आपल्याला करायचा. या सांगलीमध्ये तुमची जी स्वप्न आहेत ती आपल्याला साकारायची. महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम तुम्हाला दिलाय. काय म्हटलं या पंचसूत्रीमध्ये? पहिलं सूत्र, महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये महिलांचा सन्मान म्हणून देण्यात येणार आहे. महिलांना राज्यामध्ये बस प्रवास हा मोफत असणार आहे. दुसरं सूत्र, 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्यात येईल. आणि जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येतील. तिसरं सूत्र, महाराष्ट्रातल्या नागरिकांना 25 लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा योजना. 25 लाख. 5 लाखापर्यंतची योजना आतापर्यंत होती, पण आता महाविकास आघाडीने 25 लाख रुपयापर्यंतची आरोग्य विमाची योजना आपल्यासाठी केलेली आहे. आणि औषधं सुद्धा मोफत देण्यात येत आहे. चौथं सूत्र, सुशिक्षित बेकारांना जोवर नोकऱ्या लागत नाहीत तोवर दर महिन्याला 4,000 रुपये बेकारी भत्ता देण्यात येणार आहे. पाचवं सूत्र, आरक्षणाचा जो मुद्दा रेंगाळलेला आहे तो कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जातीय जनगणना करायची आणि 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे ही वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. हे पाचवं सूत्र. आणि महाविकास आघाडीने जो जाहीरनामा, त्यांचा वचननामा आता आपल्याकडे येईल, तो सुद्धा सगळ्यांच्याकडे आपण दिला पाहिजे, जेणेकरून सामान्य मतदाराला हे कळालं पाहिजे की महाविकास आघाडी तुमच्यासाठी काय करणार आहे. आज सांगली येथे येऊन खरंच मला मनापासूनचा आनंद होतोय. पृथ्वीराज पाटलांना मी फार जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे.
पृथ्वीराज पाटलांना तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये खूप काम करायचं. गेली 5 वर्ष ते तुमच्यासाठी राबलेत आणि तुमच्याकडे ते पुढचे 5 वर्ष मागतायत. मग तुम्हा सगळ्यांना माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही त्यांना पुढचे 5 वर्ष देणार का नाही? आम्हाला कसं कळेल? हात तर वर करावं लागेल की नाही? दोन्ही हात वर करावे लागतील सगळ्यांनी. मी आपला आभारी आहे. चांगली माणसं ही राजकारणात असावीत आपण नेहमी म्हणतो, आणि जेव्हा चांगली माणसं राजकारणामध्ये येतात, निवडणुका लढवतात, तेव्हा आपण त्यांना निवडूनही दिलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवा. मी मराठवाड्यात जाऊन आलो, मी विदर्भात जाऊन आलो, मी आज पश्चिम महाराष्ट्रात आहे, मी उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो, आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जनतेच्या पसंतीस उतरते, आणि म्हणून इथेही तसाच निर्णय आपण करावा, ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. या निवडणुकीमध्ये आता पृथ्वीराज पाटलांनी आपल्या मनोगतामध्ये ज्या सगळ्या शंका आहेत त्याचं निरसन केलेलं आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबद्दल खरं खोटं हे सगळं आपल्या पुढे मांडलं. काही बंडखोर उमेदवार इथे उभे आहेत, त्यांच्याबद्दलही बंडखोरी, त्याची पार्श्वभूमी, अजूनही बंडखोर उमेदवारांनी माघार घ्यावी असाच आपला प्रयत्न आहे, आणि ते दिल्लीवरून मुंबईवरून काही प्रयत्न होतील, माघार घेतील अशी आशा आपण बाळगूया. कारण ठरलं होतं काहीतरी मार्ग काढायचं, पण दुर्दैवानं तो मार्ग निघाला नाही. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता बंडखोराच्या पाठीशी जाऊन आपल्याला आपलं मत वाया घालायचं नाही. आपलं मत हे महाविकास आघाडीला असलं पाहिजे, पृथ्वीराज पाटलांना असलं पाहिजे. ते चहाचं दुकान बंद आहे, चहा मिळतो का तिथं? आज बंद आहे, पण मिळतो. तिथं म्हटलंय त्यांनी, चहा पिऊनच पहा. तसं पृथ्वीराज पाटलांना मत देऊनच पहा. ते दुकान आज बंद आहे, पण हे दुकान 365 दिवस 5 वर्ष सुरू आहे. हो ना? येस. त्यामुळं 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे, आणि आमच्या पृथ्वीराज पाटलांचा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर क्रमांक 2 ला त्यांचं 2 म्हणजे असं. येस. त्यामुळं क्रमांक 2 च्या पुढं पृथ्वीराज पाटील हे नाव, त्या नावापुढे हाताचं चिन्ह, हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण पृथ्वीराज पाटलांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं, ही विनंती आणि आव्हान आज या निमित्तानं मी आपल्याकडे करू इच्छितो. पृथ्वीराज पाटील, तुम्ही ज्या प्रेमानं, अगत्यानं माझं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे.
मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथं आलोय, सदिच्छा देण्यासाठी आलोय. आणि माझी जी माहिती आहे, आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कुठे पुढे आहे कुठे मागे अशी माहिती ठेवावी लागते. आणि म्हणून माझी जी माहिती आहे ते महाविकास आघाडीचे काँग्रेसचे सांगलीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. त्यामुळे आता या आघाडीमध्ये अधिक आघाडी आपल्याला या राहिलेल्या दिवसामध्ये कशी घेता येईल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुन्हा कदाचित प्रचाराला मला येता येणार नाही, कारण आज 11 तारीख आहे. 18 तारखेला प्रचार संपतोय. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मला जायचंय, विदर्भात जायचंय, पश्चिम महाराष्ट्रात जायचंय, पुन्हा लातूर जिल्हा आहेच. त्यामुळं आजच मी तुम्हाला विजयाच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊ इच्छितो. विजयाचं अभिनंदन तुमचं करू इच्छितो. आणि आता पृथ्वीराज पाटील, तुमची आमची भेट मुंबई इथे विधान भवनात 24 तारखेला. फार वेळ लावायचा नाही. 23ला निकाल लागला, संध्याकाळी सर्टिफिकेट घ्या, मुंबईला निघा. 24 तारखेला विधिमंडळाच्या कार्यालयात आपली बैठक असेल, तिथं आपली भेट होईल. आणि तिथून मग महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या हालचालीला सुरुवात होईल. अगदी वाजत गाजत नाचत गुलाल उधळत अहो 227 थँक्यू. तेव्हा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पुढच्या प्रचाराच्या कार्याला मला निघायचं असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा सगळ्यांनी थांबावं, कारण सांगलीसाठी, ह्या जिल्ह्यासाठी अमित भैयांनी जे 500 बेडचं हॉस्पिटल मंजूर करून दिलं, इतर निधी दिला, त्याबद्दल तमाम सांगलीकरांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. तो सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी विनंती करतो. सत्कार होत तोपर्यंत सर्वांनी थांबावं. मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमदादा मोहिते यांचा आज या ठिकाणी वाढदिवस पण आहे. मी माननीय अमित भैया देशमुख यांच्या हस्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती मी अमित भैयांना करतो. त्याचबरोबर एक पक्षप्रवेश आहे. विश्व हिंदू परिषदेपासून भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जिल्हा आघाडीच्या माजी अध्यक्षा अलकाताई येडके, आपण व्यासपीठावर यावं. आपला देखील पक्षप्रवेश या ठिकाणी आपण करत आहोत. माननीय अमित भैया देशमुख जे राज्याचे नेते आहेत, माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, आपण व्यासपीठावर यावं.
तानाजी वनमाने प्रदेशाध्यक्ष संस्थेच्या वतीनं माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांना पाठिंब्याचं पत्र जाहीर करतायत. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. तानाजी वनमाने, आपण व्यासपीठावर या.